हॅलो बडीज, वेलकम टू माय न्यू अनादर व्हिडिओ. तर थंडीच्या दिवसात चहा पिण्याची फार इच्छा होते. तर आज मी चहापासूनच सुरुवात केली आहे ब्लॉगला. तर मला चहा आणि खारी फार आवडते. तुम्हाला पण नक्कीच आवडत असणार. जर आवडत असणार तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला आता मी फटाफट चहा आणि खारी घेऊन घेते. नंतर मला झाडांना पाणी पण टाकायचं आहे. तर 2 दिवस झाली मी झाडांना पाणी बिलकुल नाही घातलेलं. तर माझे झाडं पण खूप छान मस्त झालेत एकदम. तर फटाफट आता झाडांना पाणी घालून घेते. तर ही सगळी प्लांट्स आहेत ना, मी माझ्या हाताने लावले, म्हणून मग मला प्रत्येक प्लांट्सचं माहिती आहे किती पाणी लागतं, काय लागतं. तेव्हा मी पाणी टाकत असते. डेली नाही टाकत, कारण इतकं आता हिवाळ्यामध्ये कसं ऊन पण जास्त पडत नाही, म्हणून मग डेली पाणी नाही टाकायचं. 2-3 दिवसांनी जरी टाकलं ना तरी होऊन जातं. तर आता फटाफट मी माझ्या प्लांट्सला पाणी टाकून देते. आणि माझी फेवरेट ॲक्टिव्हिटी म्हणजे हेच आहे, प्लांट्सची काळजी घ्यायची, त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायचं. माझी तर फेवरेट जागा पण माझी गॅलरीच आहे, जिथे खूप सारे प्लांट्स ठेवले आहेत मी. अगोदर खूप कमी प्लांट्स होते, बट आता इतके सारे प्लांट्स आहेत की दुसरे प्लांट्स आणायला जागा नाही आहे माझ्याकडे. नाहीतर इतके सारे प्लांट्स आणले असते अजून मी, बट ठीक आहे. तर फटाफट आता पाणी टाकून घेते. ऑलमोस्ट झालंच आहे माझं पाणी टाकून. तो आता मी थोडा वेळ उन्हात बसते, थोडं व्हायटामिन डी घेते. खूप रिलॅक्स वाटतं झाडांसोबत बसून, त्यांना बघून असं मोटिवेशन भेटतं. अजून रिलॅक्स वाटतं, खूप काम एकदम माइंड होतं. खूप छान वाटतं आहे मला. तर दिवसातला एकतरी क्षण असा घालवायचा की जिथे काम होईल माइंड असं. तर त्यानंतर आता मला माझं जो टेबल आहे ना, तो मला आवरायचा आहे. किती पसारा पडला आहे तुम्ही बघू शकता. तर इतका सारा पसारा आहे ना, तर ते मला सगळं क्लीन करायचं आहे. अक्षरशः मला काही दुसरं ठेवायला जागा नव्हती, आणि मला व्यवस्थित काही बसायला किंवा बुक्स वगैरे नीट ठेवायला पण जागा नव्हती. तर मी जे लागत नाही ना ते ठेवून देणार आहे, म्हणजे मला जागा होईल रायटिंग वगैरे करायला. तर फटाफट आता सगळं मी काढून घेते आणि क्लीन करून घेते. आणि 8 दिवसाला माझा टेबल क्लीन करावा लागतो, कारण बुक्स येतात वगैरे, तर फार पसारा पण होऊन जातो. मग जे लागत नाही ना, मग मी ते ठेवून देते. तर आता फटाफट, आणि इतके सारे पेन्स वगैरे पण झाले आहेत ना, तर ते पण मला आता बघते, जे लागतं आहे ते ठेवल आणि बाकी टाकून देईल. तर आता व्यवस्थित फटाफट क्लीन करून घेते. क्लीन केलेलं असलं ना, म्हणजे मन पण लागतं बाकीच्या गोष्टी करायला आणि स्टडी वगैरे, काही वर्किंग वगैरे करायला. तर हा दगड बघू शकता. हा दगड मम्मीने ना केदारनाथवरून जी नदी आहे ना तिथून आणलेला. तर तो मी सांभाळून ठेवला आहे. तर तो मी माझ्या इथे टेबलवर ठेवते. मस्त केदारनाथची आठवण. तर आता सगळं काढून घेते, मग पुसून वगैरे घेणार, सरकून घेणार. अगोदर खाली झाडून वगैरे घेणार, कारण धूळ पण पडलेली दिसते मला खूप. मग झाडून वगैरे सगळं क्लीन करून मगच सगळं साहित्य आता त्यावर ठेवेल मी. तर काम करता ना मला लहानपणीची माझी एक गंमत आठवलेली. तर लहान असताना ना मी JCB, जसं की क्रेन, यांना फार घाबरायची. एकदा असंच आम्ही चाललेलो गावाला बाईकवर, पप्पा, मी, मम्मी. तर मध्ये रस्त्याचं काम चालू होतं. तर मग पप्पा बोलले की तुम्ही थोडं इथे चालत या, मी पुढे गाडी घेऊन जातो, कारण फार दगड होते ना, मग गाडीवर बसणं पण शक्य नव्हतं. पप्पांनी हळूहळू पुढे गाडी नेली, बट तिथे क्रेन मशीन होतं आणि JCB पण होतं. मला ते बघून इतकी भीती वाटली होती ना, असं वाटायचं की ते उचलून घेईल आणि पकडून नेतात, असं वाटायचं मला. तर आत्ता ह्या गोष्टी आठवल्या ना, फार हसू येतं. तर अशाच खूप साऱ्या छोट्या गोष्टी आहे, मी नेहमी तुम्हाला सांगत जाईल माझ्या ब्लॉग्समध्ये. तर आता लहानपणीचं ते फिअर होतं माझं, JCB आणि क्रेन मशीन वगैरे, की मुलींना उचलून नेतात वगैरे असं. बट आता काही नाही वाटत, हसू येतं याच गोष्टी आठवून खूप लहानपणीच्या. पण बालपण हे खूप छान असतं, परत आता ते काही येणार नाही. म्हणून आपण जिथे आहात तिथे मस्त एन्जॉय केला पाहिजे. असं नाही की वेट करा एखादी चांगली गोष्ट होईल आणि तेव्हा आपण एन्जॉय करू, तर असं नाही. तर नेहमी एन्जॉय करत राहायला पाहिजे. हे दिवस काय पुन्हा येणार नाही. तर चला, बोलता माझं खाली झाडून वगैरे पण झालं. इतकी धूळ होती ना,
तर व्यवस्थित ते झाडून वगैरे घेतलं. टेबल पण मला बिलकुल पण सरकवता येत नव्हता, व्यवस्थित सरकवून घेतला. फार जड आहे तो टेबल, बट हळूहळू मी व्यवस्थित सरकवून घेतला. आता परत ते थोडा क्लीन करून घेते, स्प्रे वगैरे मारून अजून क्लीन करून घेणार, कारण ते झाडलं वगैरे ना तर परत धूळ बसली आहे. आणि खाली ना फार पिशव्या ते होता बाकीच्या ज्या न लागणाऱ्या, त्या पण आता सगळ्या काढून टाकणार आहे. म्हणजे मला बाकीचं जे बुक्स वगैरे आहेत ना लागणारे तर ते ठेवेल मी. तर धुळीमुळे ना फार शिंका येतात मला, बट क्लीन करणं पण इम्पॉर्टंट आहे. तर इथे खाली ना जिथे साफ करते तिथे जे कप्पे आहेत ना ड्रॉवर्स, तर तिथे मी सगळं माझं साहित्य ठेवलेलं आहे, जे लागतं ते पेन्स वगैरे जे पण एक्स्ट्राचं सामान असतं ना ते ठेवून दिलेलं आहे. ते काही आवरायची जरूरत नाही, कारण की ते व्यवस्थित आहे. तर फक्त ते धूळ वगैरे आलेली ना तेच मला आज क्लीन करायचं होतं. तर आता डेस्कवर व्यवस्थित पाणी स्प्रे करून घेते, कारण धूळ त्याच्याने जरी पुसलं ना तरी धूळ परत बसतेच, म्हणून मग व्यवस्थित पाण्याने पुसून घेते. माझं सगळं क्लीन करून झालं आहे. आता जे पण साहित्य लागतं ना मला ते डेस्कवर ठेवणार आणि बाकीचं ठेवून देणार मी. जे लागत नाही ते, जे लागतं तेच ठेवणार, म्हणजे की मला परत तिथे व्यवस्थित रायटिंग वगैरे करायला जागा भेटेल. नाहीतर परत सगळं भरलं जाईल. तर इतके सारे पेन्स वगैरे आहेत ना, तर ते हायलायटर वगैरे मी एका याच्यात ठेवणार आणि पेन्स एका याच्यात ठेवणार. तर ते डबे बघू शकतात ना, तर ते वॉचचे डबे आहेत माझ्या. एक टायटनचं आहे आणि एक कसलं आहे आठवत नाही मला कसला डब्बा आहे तो. फास्ट ट्रॅकचा डब्बा आहे एक तो. एक टायटन आणि फास्ट ट्रॅक, तर 2 वॉच आहेत माझे, त्याचेच डब्बे येते. त्याच्यात मी पेन्स ठेवून देते. DIY थोडं यूज होऊन जातं. जर असंच पडण्यापेक्षा ते डब्बे यूज झाले तर त्यांना पण मला असं कलरिंग वगैरे करायचं आहे, पेस्टल कलरने वगैरे, तर करेल मी. आणलं का, बट छान दिसत आहेत. क्लीन केल्यानंतर किती छान वाटतं आहे. तर आता बाकीचे बुक्स आणि डायरी बुक्स आहे ना जे लागतं आहे तेच ठेवणार, बाकीचं बिलकुल पण नाही ठेवणार. बाकी दुसरीकडे ठेवून देईल. आता व्यवस्थित जे माझं टेबलवर साहित्य असतं ना ते व्यवस्थित लावून देणार, जे की मला फार म्हणजे फार आवडतं. हे कोकोनट शेल पेंटिंग आहे, ते मी स्वतः केलं होतं. याच्यावरचा व्लॉग पण मी अपलोड केलेला की मी कसं केलं आहे ते. तर किती छान दिसते ते बघू शकता. मला बीच ना फार म्हणजे फार आवडतं, बीच सनसेट वगैरे, तर तेच मी इमॅजिन करून काढलेलं ते कोकोनट शेलमध्ये. खूप छान आलं. तरी ते पोस्टर कलर नव्हते, आपले दुसरे वॉटर कलर असतात ना ते होते, बट तरी एकदम छान आलं एकदम. तर खाली मी मला जे लागणारे ते बुक्स ठेवले आहेत आणि बाकीचे आता मी ते दुसरीकडे ठेवून देणार. तर माझ्याकडे एक ना एक्स्ट्रा कप होता, त्यामध्ये मस्त मिनी स्नेक प्लांट लावून दिलं आहे मी, आणि ते घरात ठेवलं ना तरी खराब नाही होत, म्हणून मी माझ्या डेस्कवर ठेवणार आहे. तर किती छान दिसतं. आणि ते व्हाईट कलरचा कप आहे ना त्यामध्ये हिरवा कलर फारच छान दिसतो आहे. आणि खूप छोटंसं ते मिनी स्नेक प्लांट असतं ना ते एकदम असं फुलासारखं उमलतं आणि मस्त हिरवंगार दिसतं, म्हणून छान वाटतं एकदम. आणि डेस्कवर तर एकदम भारी वाटतं आहे. तुम्हाला पण आवडलं असेल तर नक्कीच मला कॉमेंट करा, लाईक करा. तर आता माझी जी चेअर आहे ना ती त्यावर पण धूळ बसली होती, आवरता ती पण व्यवस्थित क्लीन करून घेते. ऑलमोस्ट माझं ना टेबल तर क्लीन झाला आहे, आता चेअर पण क्लीन होऊन जाईल. तर या चेअरचा फार म्हणजे फार यूज होतो, तो म्हणजे मलाच होतं, बाकी तर कोणीही यूज नाही करत, मीच यूज करते. तर व्यवस्थित आता पुसून वगैरे घेते. आपण जिथे काम करतो किंवा स्टडीला बसतो त्या गोष्टी क्लीन राहिल्या ना तर छान वाटतं. आणि नेहमी क्लीन ठेवायचं, म्हणजे की मन पण लागतं बाकीच्या गोष्टी करायला. फायनली माझा डेस्क एकदम रेडी आहे आणि मस्त चमकतो आहे. तर किती छान दिसतं आहे. मिनी स्नेक प्लांट, बाकीच्या गोष्टी, माझं पेंटिंग, कोकोनट शेल पेंटिंग व्यवस्थित ऑर्गनाईज झालं आहे. ऑर्गनाईज टेबल इतका छान दिसतो ना, बट आपण त्यावर नेहमी काम करत असतो म्हणून तो राहत नाही. बट 8 दिवसाला जरी तुम्ही क्लीन केलं ना तरी खूप छान वाटतं, मस्त ऑर्गनाईज. आत्ता मस्त मन पण लागेल बाकीच्या गोष्टी करायला. तर माझं टेबल व्यवस्थित ऑर्गनाईज होऊन गेलं आहे. तर आता मला भूक पण लागली आहे, इतकं सारं सकाळपासून काम करते. तर आता काहीतरी करून खाते, त्यानंतर मग आंघोळ पण करायची आहे. तर ब्रश वगैरे ऑलरेडी झालेला होता माझा, म्हणून खायला काही हरकत नाही. तर मस्त मॅगी केली, आता मॅगी खाणार.
तर हिवाळ्यामध्ये ना गरम गरम मॅगी खूप छान लागते. तर मी एक्स्ट्रा मसाला दुसरा टाकला आहे, कारण जो मॅगी मसाला असतो ना तो बिलकुल तिखट नसतो, म्हणून मग थोडं लाल तिखट पण घातलेलं, थोडं तिखट आणि मस्त गरम गरम आहे. थंडीच्या दिवसात फार भारी वाटतं एकदम. मॅगी माझी इतकी फेवरेट नाही आहे, बट इन्स्टंट जेव्हा पण जास्त भूक लागलेली असते काही करून खायचं असेल ना, तर मग मॅगी बेस्ट ऑप्शन आहे. मॅगी ना फारच तिखट झालेली. त्यानंतर माझ्याकडे एक चॉकलेट होतं, ते खाते आता, मग जाते आंघोळीला. हिवाळ्यामध्ये ना असं खूप क्रेविंग होते काय खायची, म्हणजे खूप भूक लागते. मला तर फारच भूक लागते, म्हणून मग काही ना काही घरात आणलेलंच असतं पप्पांनी, काही ना काही खाऊ असतंच. पप्पांना गावात गेल्यावर काही ना काही खाऊ घेऊनच येत असतात, म्हणून घरात असतंच काही ना काही खायला. सो फायनली माझी आंघोळ झाली आणि फार फ्रेश वाटतं एकदम. तर आता सिम्पलवालं माझं स्किन केअर रुटीन करून घेते. माझं मॉइश्चरायझर खाली पडून गेलं, आता परत घेते. ते वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर आहे ना. ॲक्च्युली माझी स्किन ना ऑइली आहे, त्यामुळे मी वॉटर बेस्ड प्रोडक्ट्स यूज करते, जसं की मॉइश्चरायझर, सनस्क्रीन. जर बाकीचं पण जर यूज काही करत असेल ना, तर ते वॉटर बेस करते. ऑइली स्किन असल्यामुळे फार काळजी घ्यावी लागते, कारण जर ऑइल निघायला लागलं ना फेसमधून, तर पिंपल्स वगैरे पण होतात, म्हणून मग खूप जास्त काळजी घ्यावी लागते. तर आता मी हातांना पायांना पण मॉइश्चरायझर करून घेतात. हिवाळ्यात फारच असं उलतात आणि खूप ड्राय होते स्किन, म्हणून मग ते पण मॉइश्चराईज राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यांना पण आवडत नसेल ना दिवसा मॉइश्चराईज करायला हातांना पायांना वगैरे, तर त्यांनी फुल स्लीवचे जरी असं स्वेटशर्ट किंवा क्लोथ्स जॅकेट घातले ना, तर ड्राय नाही होत स्किन, तर ते पण यूज करू शकता. आणि रात्री मॉइश्चरायझर यूज करायचं डिरेक्टली. तर कॉम्पॅक्ट पावडर लावून घेते, लूज कॉम्पॅक्ट पावडर ही माझी, तर खूप सूट होते ही मला, म्हणून मग मी तीच यूज करते. बाकीचे कॉम्पॅक्ट्स यूज नाही करत मी. खूप सिम्पल स्किन केअर असतं माझं, बट इथे माझं सनस्क्रीन आहे ना ती संपून गेलेली, म्हणून ती यूज नाही होत, नाहीतर मी डेली सनस्क्रीन पण यूज करते. बट आता ऑनलाईन ऑर्डर केली नाही आहे मी अजून, बघू. कारण यावेळेस ना मला नवीन सनस्क्रीन यूज करून बघायची, म्हणून मग मी थोडा टाईम घेते, कारण मी सगळं बघून घेते मगच ऑर्डर करते, असं काही नाही यूज करत मी. सो फायनली माझं स्किन केअर झालं आहे. सकाळी मॅगी खाल्ली होती ना, म्हणून मग इतकी काही भूक नाही आहे मला. तर आता फक्त सलाड घेणार मी, फक्त काकडी आणि गाजर त्यात फक्त. आणि मला आवडतं पण काकडी आणि गाजर माझं फेवरेट आहे, आणि ते मी डेली खाते. स्किनसाठी पण चांगलं असतं आणि खाल्लं पण पाहिजे. तर मी माझे हेअर्स ना हेअर ड्रायरने नाही हेअर ड्रायर नाही यूज करत, कारण त्यांनी फार वाफ येते ना गरम, मग मला असं वाटतं की डॅमेज होऊ शकता, म्हणून मी असंच नॉर्मली एकतर बाहेर उन्हात जाऊन उभी राहणार किंवा मग असंच सुकू देणार. तर मम्मीने मला एक काम दिलं आहे, ते आता फटाफट करून घेते. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. ओ गॉड. Bye guys. Thank you so much for watching.